हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अनिता माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे रविवारचे शूट आहे आणि ना रविवारपासून म्हणजे एडिटिंग करायला जमलंच नाही, कारण आमच्याकडं ना लाईट सारखी ये जा करत असते. तर त्यासाठी हे आहे हॉस्टेल मुलींचं आणि रविवार असल्याने मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी म्हणजे आली आहे. आणि हे आहे स्कूल. ती इथंच हॉस्टेलला राहते आणि ह्या शाळेमध्ये ती शिकत असते. ही शाळा 1ली ते 12वी आहे आणि मुलं मुली मिक्स राहतात म्हणजे शिकण्यासाठी. जे हॉस्टेल आधी दाखवलं ना, तर तिथं फक्त मुली राहतात आणि थोडं बाहेर असं मुलांचे हॉस्टेल आहे, तर तिकडं मुलं राहतात. भारी म्हणजे हॉस्टेलची सगळी सुविधा म्हणजे चांगल्या पद्धतीनं आहे. तर त्यासाठीच मी इथं तिला घातलेलं आहे आणि थोडं तिलाही वळण लागावं, तर ह्यासाठीच म्हणजे बाहेर कुठं नंतर मोठी होईल तर बाहेर शिकण्यासाठी तिलाही सवय लागेल, तर ह्याच विचाराने. आणि आमची चिऊसुद्धा आलेली आहे. रविवार असल्याने खूप सारे पालक आलेले होते म्हणजे सर्व मुलांना भेटण्यासाठी. तर तिला आधी ना जेवू वगैरे घातले, कारण ना घरून डबा वगैरे बनवून आणलं होतं. तर ते तिला खाऊ घातलं आणि नंतर थोडा टाईम तिच्याशी गप्पा गोष्टी मारली आणि नंतर चिऊसोबत त्या खेळण्यासाठी निघाल्या. तर इथं ना छोट्या मुलांसाठी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत आणि त्यांचं मन रमावं, तर ह्यासाठीच असंच पद्धतीने ना इथं छान असं थोडं गार्डन टाईपचं आहे आणि तिथंच काही खेळणी लावलेली आहे. तर आमची चिऊ तिच्यासोबत छान असं रमली होती आणि ती यायला तयार नव्हती. पण मला घरी काम होतं आणि त्यासाठी मला थोडी घाई होती, तर चला म्हणत होती, पण ना ती निघायला तयार नव्हती. घसरगुंडी वगैरे जे काही छोट्या मुलांचे आवडीचे खेळ असतात ना, तर त्याच पद्धतीने इथं नियोजित केलेलं आहे. शेवटी कसं तरी ती निघाली आहे. तर आमची पिंकू थोडी समजूतदार आहे, तर ती मोठी आहे, पण चिऊ छोटी असल्यामुळे ती काही ऐकायला तयार नव्हती. परत अजून ती इकडे वळली आहे की आपण एक चक्कर घसरगुंडीवरती जाऊया, पण मी म्हटलं आम्हाला उशीर होईल, कारण ना घरी काम होतं. तर त्यासाठीच तिला म्हटलं चल बाय करते, चल, तरी नाही ऐकायची. तर कसंबसं तिला दुकानावरती जायचं आहे असं लाडाने सांगितलं आणि तिला व दीदीला घेऊन निघाले. दुकानावरती सुद्धा जास्तीचे काही खाऊ नये, पण ना तिला घरची आठवण यायला नको, किंवा वेळेवरती कधी आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर त्यासाठी जास्तीचे खाऊ काहीच नाही, फक्त बिस्किट वगैरे घेऊन दिलं आणि चिवडासुद्धा तिला म्हणजे आधीच घेतलेला आहे, तर चिवडा वगैरे. तर ह्या तर गोष्टी असतातच. आणि जेवण कधी म्हणजे थोडा उशीर झाला की तिला भूक लागेल, तर एखादं बिस्किट वगैरे खाईल, तर त्यासाठीच नेहमीच तिला घेऊन देत असते. बाजारात वगैरे गेले नव्हते, फक्त इथं जवळच एक छोटंसं दुकान आहे, तर तिथूनच ज्या काही गोष्टी तिला लागणार होत्या तर त्या घेऊन दिल्या. तर अजून काही पाहिजे का विचारलं, पण ती नाही म्हटलं तर ती कधी हट्टही करत नाही की मला ह्या त्या गोष्टी द्या म्हणून. जितकं आम्ही दिलं, तर काही गरजेच्या वस्तू असतात ते घेऊन मागत असते, पण दुसऱ्या मुलींसारखं मला हेच पाहिजे असं हट्ट करत नाही. तर शेवटी तिला काही गोष्टी खरेदी करून दिल्या आणि हॉस्टेलला पोचवून आम्ही आता घरी निघालो आहोत. घरी काम आहे, कारण ना आमचे सासू सासरे म्हणजे पेरणीसाठी गेलेले आहेत आणि त्यांना ना तूर हवं आहे, तर ते मला म्हणजे साफ करून गाळून द्यायचे आहे. तर त्यासाठी थोडं घाई चाललेली होती, कारण ते आमची वाट पाहत थांबलेलं होतं. आणि आजचं वातावरण तुम्ही पाहू शकता. तर पाऊस झाल्यामुळे ना आता रस्त्याच्या आजूबाजूला सुद्धा छान असं गवत वाढलेलं आहे आणि त्यामुळे भारी वाटत होतं. आणि इतकं तापलं होतं ना आज, एक भयंकर. संध्याकाळी तर विजांच्या म्हणजे कडकडाट असं आणि ढगांच्या गर्जनेसह जोरात पावसाची म्हणजे येण्याची शक्यता वाटते, तर कारण खूप गरम होत होतं. आणि शेवटी घरी पोहोचले, तर तुम्ही माझा अवतार पाहू शकता. तर आता मी लवकर चेंज करणार आहे आणि तूर गाळायला घेणार आहे. तर तूर ही ना आमच्या गावठी पद्धतीत म्हणजे आम्ही काही वस्तू आम्ही पावडर वगैरे लावून ठेवत असतो, पण ना जे बी असतात तर ते नाशू नयेत किंवा किडे वगैरे लागू नयेत, तर ह्यासाठीच ना अशा पद्धतीने पिशवीत तेही राख मिक्स करून ठेवलेलं होतं आणि तेच मला आता गाळून द्यायचे होतं. तर घाई होती, तर त्यासाठीच मी आधी काही गाळून घेतलं, पण म्हटलं तुमच्यासोबतही थोडंसं शेअर करावं, तर ह्यासाठीच शेवटी त्यांना भरून दिलं आणि मी शेतात आले आहे. तर तुम्ही पाहू शकता परत उन्हाने किती म्हणजे उघडून दिल्यासारखं आणि इतकं प्रचंड भयंकर ऊन लागत होतं ना की सांगू शकत नाही. खूप आतूनही आणि वरूनही खूप सारं ऊन लागत होतं. आणि मी म्हणजे कालच्या व्हिडिओत ही काही रोपं लावलेली होती, तर ती सकाळी अगदी टवटवीत होती आणि आता खूप त्यांनी म्हणजे ना उन्हाचा त्रास झाल्यामुळे कोमेजून गेली होती. तर मला खूप दया येत होती ह्या फुलांना पाहून खरंच, पण काय करणार ना, शेवटी आपल्याला जसा त्रास होतो तसंच फुला झाडांना सुद्धा त्रास होतो.
आता म्हणजे 3:30 वाजले आहेत आणि इतकं तापलं आहे ना की इच्छाच नाही होत काही काम करायला. मी इथं झाडाखाली उभी आहे. खरंच तुम्ही पाहू शकता कसं तापलं आहे. तर काही फुलं लावलेली आहेत ना, फुलझाडे आणून, तर त्यांनाच पाहायला आले होते. तर उन्हात अगदी ना कोमेजून गेले आहेत खूप. आणि सकाळी ना रात्री पाऊस आल्यामुळे खूप टवटवीत झाले होते. पण आता ना उन्हाने त्यांनासुद्धा खूप त्रास होते असेल, म्हणजे आपल्याला जसा त्रास होतो ना, तर त्याच पद्धतीने म्हणजे झाडांनासुद्धा त्रास होता. आणि याची मला म्हणजे जाणीव होते खरंच. तर काय करणार. आणि संध्याकाळी रात्री येईल पाऊस, कारण खूप गरम होते भयंकर, म्हणजे सांगूच नाही शकत. आता सावली आली आहे थोडी, आणि एकदा उघडून दिलं की खूप जास्तीचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.